नमस्कार. गुरुश्री फार्माकॉन प्रायोजित आजच्या या विशेष गप्पामध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ॲक्च्युली आज आपल्या कट्ट्यावरती आलेले जे एक सेलिब्रिटी आहेत त्यांची एवढी ओळख करून देण्याची गरज नाही, कारण सेलिब्रिटी किंवा चंदेरी जगात तर कुणीही आलं तर बऱ्यापैकी चित्रपट मालिका किंवा इतर बघणाऱ्या सर्व लोकांना चेहरे परिचित असतातच. तरीही मी एक थोडक्यात ओळख करून देतो. त्यांचा बायोडाटा इतका मोठा आहे की मला आज मोबाईलमध्ये बघून त्यांची ओळख करून द्यावी लागणार आहे. आणि प्रथमतः मी आज आपल्या कट्टा कोल्हापुरीवरती उमेश बोळके सरांचं स्वागत करतो. सर, कट्ट्यावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या या गप्पांसाठी जो वेळ दिला त्याच्यामध्ये खूप मजा येणार आहे. मी उमेश बोळके सर यांनी जवळजवळ सर मूळचे कोल्हापूरचे आहेत, म्हणजे कलेचं पाठीमागे कोणतेही बॅकग्राऊंड नसताना सरांनी जो चित्रपट मालिकामध्ये जी भरारी घेतलेली आहे ती खरंच एक उत्तुंग आहे. हे आकडेवारीवरून कळून येईल. उमेश बोळके सरांनी जवळजवळ 34 मराठी सिनेमे केलेले आहेत, 7 नाटक, 22 मालिका आणि जवळजवळ 10 हिंदी टीव्ही मालिकांमधून त्यांनी भूमिका बजावलेली आहे. त्यामध्ये आपल्याला परिचित असणाऱ्या मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला, तू माझा संगाती, राजा राणीची गजोडी सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये सरांनी भूमिका केलेल्या आहेत आणि त्यांच्या भूमिका फार लोकप्रिय झालेल्या आहेत. हिंदी मालिकांमध्ये प्यार की एक कहानी, जय श्री कृष्ण, शिव फिर कोई है, परिचय, लागी तुझसे लगन, उतरन, ससुराल सिमरन का, सीआयडी, मन में है विश्वास, क्राइम पेट्रोल अशा मालिकांमध्ये सरांनी आपल्या भूमिका बजावल्या आहेत. त्याचसोबत हिंदी सिनेमामध्ये फरारी की सवारी, सिंगम, दूसरा भाग, वीकेंड, बेजो यासारख्या चित्रपटामध्ये आणि मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत सरांनी काम केलेलं आहे. त्यामुळं एक गाढा अभ्यास कला क्षेत्रातला, चित्रपटसृष्टीतला, मालिकामधला, टेलिव्हिजनमधला सरांचा आहे आणि आपल्याला खरंच आज मजा येणार आहे. यासाठी मी प्रथमतः सर्वांना आवाहन करेन की आपल्या कमेंट्स, प्रश्न खरंच आज महत्त्वाचे आहेत आणि त्याचं स्वागत आहे. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. धन्यवाद. आज मी जास्त बोलण्यापेक्षा आज खरंच तुमच्याकडून ऐकायचं आहे. तुमची ही ओळख तर थोडकीच आहे, याच्यापेक्षा जी जास्त आहे ती आज आम्हाला ऐकायची आहे. परंतु पहिला जो प्राथमिक प्रश्न सगळ्यांना उत्सुकता असते, तुमची कोल्हापुरातील जडणघडण, एक मध्यमवर्गीय कुटुंबातून तुम्ही या क्षेत्रामध्ये एवढी भरारी घेतलेली आहे, तर त्याबद्दलचा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. प्रवास म्हणजे शाळेमध्ये शिकताना प्रत्येकाला वाटतं की आपण एक गॅदरिंगमध्ये भाग घ्यावा, स्नेह संमेलनामध्ये आपलाही काहीतरी पार्ट असायचा. पण ते कसं व्हायचं की शाळेमध्ये ना एक राजकारण असायचं, म्हणजे की बाबा अ तुकडी करेल, ब करेल, क द्यायचं नाही, असं काय असतं ना ते. तर आम्ही मला वाटतं एक 8वीमध्ये भांडून एक आम्ही गोंधळ केला होता, मी आणि माझे 2 मित्र. शाळा कोणती? विक्रम हायस्कूलमध्ये. ओके. कारण 1ली ते 10वी माझं विक्रम हायस्कूलमध्ये शिक्षण झालं. तर तो जो स्टेजचा माझा जो परफॉर्मन्स होता ना, की तो एक मनाला इतका आनंद आणि इतका एक जिद्द मिळाला की यार त्यावेळी असं वाटलं की आपण फिल्ममध्ये एक नाही दिवस काम करा. म्हणजे 8वी असताना कॅमेराकडे फेस केला होता? कधीच नाही. आता कसं ते स्वप्न होतं, घरची परिस्थिती गरीब, त्यामुळं इथंपर्यंत पोहोचणं आम्हाला शक्यच नाही. मग असं करता करताना मी शिक्षण घेत राहिलो. म्हणजे असं होतं की मी नाईट रिक्षा चालवायचो शाळेला, कॉलेज असताना. म्हणजे आमची परिस्थिती अशी होती की वडिलांनी रिक्षा घेतली होती, पण ते आजारी असल्यामुळे त्यांना रिक्षा चालवता येत नाही. बरं, दिवसा मी काढायचो नाही, म्हणजे एक गुन्हाच होता तो की लायसन्स नव्हतं माझ्याकडे, म्हणून मी नाईटला चालवायचो. ओके. तर नाईटला रिक्षा चालवत असताना मग त्यात थोडे काय पैसे मिळवायचे आणि त्याच्यावर आमचं घर चालायचं. मला वाटते पहिलाच असा विद्यार्थी असेल की जो रिक्षा घेऊन कॉलेजला गेला. म्हणजे कॉलेजला जाताना पण रिक्षा घेऊन जायचं? सकाळी डबाच भरायचा, आई सगळ्या डबा भरून द्यायची आणि तो डबा घेऊन मी जायचो कॉलेजला. कॉलेजमध्ये सकाळी 7 ते 11 कॉलेज करायचं. 11, 11:30 नंतर मग यायचं, तो 12 वाजता डबा खायचा आणि तिथून ती रिक्षा पण चालवायची. असं माझं कोल्हापुरातलं राहणीमान. पण हे करत असताना शाहूपुरी 5व्या गल्लीमध्ये माझं गणपती मंडळ होतं. ओके. तसं बघायला गेलं तर कोल्हापुरातील पहिला जिवंत सीन आम्ही केला, म्हणजे सजीव देखावे. भैरव जादूगार नावाचा एक माणूस होता. आधी तुझी जादू गाजली होती. म्हणजे मला वाटतं कोल्हापुरातील प्रत्येक जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे भैरव जादूगार.
तर त्याला आम्ही जाऊन भेटलो आणि त्याची जादूची ट्रिक्स आम्ही वापरून पहिला आम्ही कोल्हापूरमध्ये जेव्हा जास्त सचिव प्रयोग होता, सचिव देखील हा, होते. तेव्हा तो भैरव जादूगार म्हणून मी गेला होता. ओके. तिथून ती परंपरा पडली. कोल्हापूरमध्ये बरेच मग सजीव देखावे सुरू झाले आणि आमचा दरवर्षी सजीव देखावा असायचा. चांगले चांगले स्टोरीज असायच्या की जेणेकरून एक समाजाला काहीतरी प्रबोधन मिळायचे. या टाईपचा आम्ही सीन मी स्वतःच लिहायचो. स्वतःच आम्ही ते कॅसेटच्या टेपवर आम्ही रेकॉर्डिंग करायचो होतो. आम्हीच रेकॉर्डिंग करायचो, ते सीन परफॉर्मन्स करायचो. असे आम्ही 15 वर्ष आम्ही सीन केली. मग ती सवय असते. मी मग लोकांच्याकडे करून घ्यायचं, आपल्या मित्रांच्याकडे करून घ्यायचं. जर डिरेक्टर म्हणलं कळत मी त्यावेळेस आपल्याला काय माहित नव्हतं की डिरेक्टर नावाची गोष्ट असते, काय माहितच नाही. आम्ही सगळे करायचं. असं करता करता 15 वर्षानंतर आमचा एक टीम म्हणजे आमची कोल्हापूरची जी मंडळ हे एक कोल्हापुरात नावाजलेलं मंडळ झालं की लोक त्याच्याकडे आर्मीला बघायला लागले. त्यामुळे चांगली वर्गणी पण मिळाली लागली. तर तुम्ही जर लोक जर तसं काय करत असाल तर आम्ही वर्गणी देतो. त्यामुळे ती कला, ती कले जशी जशी आवड होत गेली ना तसं तसं ते आमचे परफॉर्मन्स मध्ये तगडा होत राहिला प्रत्येक वेळी. आणि अशा प्रकारे ती कलेची मला आता असं विचारायचं की लहानपणी खूप वेळेला शाळेत, आता तुम्ही म्हटला जसं तुम्ही गोंधळात पहिल्यांदा पुढाकार घेतला, लहानपणी खूप वेळेला चमकणारं जग असतं याला आपण भुलतो किंवा स्पर्धा परीक्षेकडे किंवा वेगवेगळ्या अशा अधिकाऱ्यांच्याकडे बघून मुलं ते ठरवतात टार्गेट. परंतु तुम्ही जसं बोलले की आम्हाला स्टेजवरती जायचंच होतं त्यावेळी, तसं त्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला. म्हणजे तुमची ती आतून उर्मी होती, तुमची उत्सुकता होती की नाही मला जायचंच आहे, फक्त तुम्ही त्याला चमकण्याच्या जागेवर उभा नव्हता. या आवडीमुळे तुम्ही पुढाकार घेतला. मग यानंतर शाळेत तुम्ही असं पुढाकार घेतला असता, त्यानंतर तुमचा पहिला ब्रेक कसा होता किंवा सुरुवात तुमची ऍक्टिंग, पहिला कॅमेरा फेस कसा होता, ऑडिशन कसं होतं? या एक असं एक नशीबवान म्हणेन मी या गोष्टीबद्दल, कारण मला ऑडिशन द्यावी लागली नाही पहिल्या फिल्मसाठी. ओके. गणपतीचंच वातावरण होतं, गणपतीचं सीन सुरू होते आणि आमच्या घराच्या पाठीमागं आज चांगले डिरेक्टर आहेत युवराज घोरपडे नावाचे, आमचे चांगले मित्र पण आहेत. तर ते सहज आई आमची त्यांना बोलली की तुम्ही आता एवढी फिल्म करता तर आमच्या मुलालाही बघा काय असं. तर तो म्हणत तो काय करतोय, तर तो काय तो आता गणपती सीन सुरू आहे तर जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय करतोय तो. तर त्यांनी सीन येऊन बघितला त्यांना तो पसंत पडला आणि मग दुसऱ्या दिवशी मला येऊन त्यांनी सांगितलं की बाळूमामाच्या नावानं चांगलं नावाची आपण एक फिल्म सुरू आहे आता, म्हणजे अलकापूरची कुंदन सुभेदार यांनी ती प्रोड्यूस केली होती. ती भास्कर जाधव डिरेक्टर त्याची. तर ती फिल्म मध्ये एक रोल आहे, तू करणार का? लगेच म्हणलं करूया, चला कधी सकाळी 8 वाजता आपल्याला निघायचं आहे. ठीक आहे, बसलो गाडीमध्ये गेलो, डायरेक्ट कॅमेरा ऑन. मग ते क्लॅप हे सगळं कधी माहित नव्हतं, लांबून बघितलं होतं या गोष्टीला, त्या एकदम आपल्या बरोबर घडतात आणि ते सगळे ते मला ते डायलॉग वगैरे दिले होते. तो आम्ही तो सीन केला आणि चांगला बऱ्यापैकी मोठा होता आणि तो चांगला मला टेन्शन वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे बऱ्याच लोकांना कॅमेरा समोर टेन्शन येतं असं नाही, मला का कोण मला अजिबात त्याची भीतीच नाही. आजपर्यंत मला त्याची कधीच भीती नाही वाटली. तुमची ती आवडच होती किंवा उर्मीच होती म्हणा, त्यामुळे तुम्हाला त्याच्यात फक्त ऍक्टिंग करणं हे महत्वाचं होतं. कुठं करतोय स्टेजवर कॅमेरा समोर करतोय असं. तर सुरुवातीचे काही किस्से, आता सुरुवातीला तुम्हाला बाळूमामाच्या चांगलं फिल्म तर मिळालं, त्यात अलका कुलकर्णी एवढ्या मोठ्या ऍक्टर्स होते, तर मग त्यानंतरचे अनुभव काही किस्से असतील त्यावेळी सुरुवातीचे किस्से तर खूप आठवणीत राहणारे असतात. त्यानंतर तुमचा हा प्रवास सुरू होतो. सुरुवातीला किस्से असे होते की 4 वर्ष त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूरमध्ये मग धडपड राहिलो फिल्मसाठी. कुठली फिल्म आली, ऑडिशन वगैरे असेल तर जायचो. तिथंही मी रिक्षा घेऊन जायचो ऑडिशनला. ओके. आपलं ते ड्राऊन करायचं, त्यात आपला अल्बम काढायचा, परत तो झाकायचा, रिक्षा लावायची, कोपऱ्यात ऑडिशन जायचं. कारण कसं होतं की ऍक्टर असा राहायला पाहिजे, असा वागला पाहिजे, असे कपडे पाहिजेत, अशी स्टाईल पाहिजे, हे काय डोक्यात नाही. फक्त आपल्या फिल्ममध्ये काम करायचं, जे मिळेल ते काम करायचं आणि जे मिळेल ते इमानदारीनं काम करायचं, एवढंच माहिती आहे. कारण कसं होतं की आपण अभ्यास हाच आहे आमचा. म्हणजे NSD सारख्या FTI सारख्या गोष्टीमध्ये बऱ्याच काही गोष्टी जर शिकवत जात असतील, तो ग्राफ जर वाढत असेल ना तर अनुभवाचा ग्राफ आहे ना हा आपल्याकडे खूप जास्त आहे. बरोबर. आम्ही कॅरेक्टर बरेच बघितलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे वेड्यांच्या हॉस्पिटलपासून ते जे आनंद आश्रम मधल्या आजोबापर्यंत सगळ्या लोकांशी की माझे एकदम कनेक्टेड नात्याने त्यांना लोकांना भेटतो. अशी बरीच ती कॅरेक्टर करताना ती ओरिजिनल सगळं ओरिजिनल लोकांना खूप बघितलेलं आपण. त्यामुळे कसं वाटतं की तितकं ते कॅरेक्टर अवघड नाही झालं कुठलंही करताना. त्यासाठी आपण मन लावून काम करणं एकमेव पर्याय आणि तो माझ्याकडे चांगल्या प्रकारे होत गेला. ओके.
म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं, मला सांगायला आवडेल आमच्या ऑडियन्सना की सरांनी जसं सांगितलं की डाऊन टू अर्थ राहणं, चंदेरी जगतातल्या लोकांचं जीवन कसं असतं, ते कसे राहतात याबद्दल लोकांना ऐकायला बघायला आवडत असतं, उत्सुकता असते. मला सांगायला आवडेल की सर ज्यावेळी मुंबईला शूट असतात, चित्रपटाचे शूट असतात, मालिकांचे शूट असतात, त्यावेळी सर टू व्हीलरनं, म्हणजे गाडीचं टायमिंग किती आहे, गाडी कितीला पोहोचेल माहिती आहे, त्यामुळे टू व्हीलर काढायची आणि डायरेक्ट मुंबई गाठायची. हे एक वेगळं, आणि आतापर्यंत कित्येक वेळा, शेकडो वेळा झालं असेल सर असं. खूपच. आणि म्हणजे डाऊन टू अर्थ राहणं किंवा लोकांच्यात मिसळून राहणं, हे हे प्रत्येक मोठ्या लोकांना किंवा ॲक्टर्स लोकांनाही करायला आवडत असेल, करायची इच्छा असते, परंतु काय कारणामध्ये करतात, परंतु असं ते राहतायत सध्या. तर मला तोही अनुभव ऐकायला आवडेल. तुम्ही आता एवढ्या लांब एवढ्या लांबपर्यंत तुम्ही टू व्हीलरनं जाणार, परत तिथे शूट्स करणं, तर ते अनुभव. तो अनुभव म्हणजे असा होता की जोगवा फिल्मचं इथं ऑडिशन्स चालू होत्या आणि त्या जोगवा फिल्ममध्ये माझं कास्टिंग झालं. कास्टिंग झालं आणि 7 आणि 8 तारखेला ते शूटिंग होतं. सगळी तयारी झाली आणि ते होतं गडिंग्लजच्या बाजूला कुठं शूटिंग करायचं होतं. आणि नेमकं ना त्यातले एक कलाकार जी होती, मला वाटतं स्मिता तांबेच आय थिंक, आणि ती काहीतरी तिचं पाय घसरून पडली, तिचं काहीतरी पाय सुचला आणि आपण ती म्हटली की 12 तारखेनंतर ते शूटिंग करतोय आपण. आणि नेमकं काय झालं की मुंबईमध्ये एक ऑडिशन्स होत्या स्मिता ठाकरे प्रोडक्शनच्या, स्टार प्रवाहाची पहिली सिरियल कुलस्वामी नावाची. आणि पूर्वी आम्ही युवराज सरांच्या फिल्ममध्ये काम करत असताना एक असिस्टंट होता प्रशांत सोनवणे म्हणून. तो इंडिपेंडेंट स्वतः स्टोरी लिहून तो स्वतः डिरेक्टर होता तिकडे. तर तो काय म्हणला की उमेश इकडे ऑडिशनला येतो का बघ मुंबईला. आणि माझं इकडं नेमकं शूटिंग 12 तारखेला गेलं. मग मी त्यांना विचारलं की सर असं आहे म्हणून, आणि मी ऑडिशन जर मला बोलवले तर काय करतो, तर जा बिंदासमध्ये 12 तारखेनंतर शूटिंग आहे आणि हे शूटिंग महत्वाचं नाही, 1-2 दिवसाचं काम आहे, काय मिळालं चांगलं तर तू कर, असं त्या लोकांनी मला सांगितलं. आता कसं की उद्या पोहोचायचं आहे. होता गडिंग्लजमध्ये. हा नाही, मी होतो कोल्हापूरमध्येच, पण मला मुंबईत पोहोचायचं आहे उद्या. आता उद्या पोहोचायचं आहे, रात्री वाजले 11. पण माझं मुंबईतून ओळख नाही, पळत नाही, करायचं काय. मग माझ्या डोक्यात अशी एक आयडिया आली की उद्या संध्याकाळी 6 वाजता ऑडिशन आहे. काय तर आपण सॉरी परवा दिवशी आपलं ऑडिशन आहे, तर काय करूया. मग माझ्या मित्राला सांगितलं, हा एक दिवस पुढं माझ्या मित्राला सांगितलं एक काम करूया, गाडीचं त्यावेळी तिकीट होते 1200 रुपये. काय तर ते असं शनिवार रविवार सोमवार सगळ्या ते सलग सुट्ट्या आल्या होत्या, तो रेट खूप वाढला होता. आता आमच्याकडे पैसे नाहीत, इतके पैसे नाही जायला ना. गाडीवर जायचं म्हणजे पेट्रोलचा खर्च एकट्याला म्हणण्यापेक्षा दोघं कोणतं करूया. म्हणजे माझ्या मित्राला काय विचारलं, तो ऍक्टर होता चांगला, राहुल मोरे होता ते आहे, तर त्याला म्हटलं आपण जाऊया मुंबईला, ऑडिशन देऊया. ऑडिशन सिरियलसाठी आलेले आहे. तोही तयार झाला, त्यानं आपली बजाज फायनान्सची नोकरी सोडली. हा तोही ऑडिशन. आम्ही दोघंही मग त्याची सकाळी आम्ही निघालो. आता पुण्यामध्ये माझी सासरवाडी, पुण्यामध्ये मी पोहोचलो दुपारी 3-3:30 वाजता. जेवण झालं, परत पाऊस पडत होता बारीक. त्या पावसात आम्ही भिजत गेलो. रात्री 10:30-11 वाजता आम्ही कल्याणला पोहोचलो. माझा मामा कल्याणला, आयुष्यात त्याला पहिल्यांदाच मी फोन केला घरी येतो. हा, तर तो मला ही घरी आम्ही पत्ता शोधत 12:30 वाजता घरी पोहोचलो. सगळं झालं. सकाळी आम्ही 11 वाजता आम्हाला ऑडिशनला बोलवलं. मग आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी परत पत्ता शोधत 11 वाजता अंधेरीला पोहोचलो. असे इन्सिडेंट्स किती वेळा झाले असतील? खूप. नाही सांगतो तुम्हाला, त्या ऑडिशनचा किस्सा असा येतो की तिथं आम्ही ज्यावेळी पोहोचल्यानंतर ते सगळे लोक बघायला लागलेत, कारण त्याच्या आधी काय का बघत होते माझ्याकडं की त्याच्या आधीच 4 दिवस मी तिरुपती बालाजीला जाऊन आलो होतो. पूर्ण काढलं होतं, मिशा ना दाढी ना काय, पूर्ण केस वगैरे सगळं पूर्ण मी. लोक सगळे माझ्याकडे बघत नाही, असा पण माणूस आहे. त्यावेळेस थोडा अजून हेल्दी होतो. मग ती ऑडिशन होती, कली नावाचा एक कॅरेक्टर होता त्यामध्ये, कुलस्वामी. ते म्हणले की ऑडिशन द्या. ऑडिशन मध्ये दिल्यानंतर ते काय म्हणले की आम्ही दुबईला पाठवतो, कारण स्मिता ठाकरे दुबईला येते. दुबईला पाठवल्यानंतर तासानंतर मला रिप्लाय आला की तुम्ही सिलेक्ट झाला. ती कुलस्वामीने मुंबईतली मला मिळालेली पहिली सिरियल, स्टार प्रवाहाची पहिली सिरियल कुलस्वामी. त्यात विलन केला होता मी. त्यात स्वप्न राजशेखरही होते. मला हेही सांगायला आवडेल की आपण हिरो आणि हिरोईनच्याकडे ज्या पॉझिटिव्ह दृष्टीने बघतो, तसंच विलनची भूमिका करणं किती कठीण असते किंवा त्यामध्ये सुद्धा किती वेगळे पण असतं. तर ते उत्तरोत्तर सरांच्याकडून आपल्याला ऐकायचं आहेच. आता तुम्ही टू व्हीलरचे अनुभव सांगितले, असेच मुंबईमध्ये, आता इकडचे कोल्हापूर शूटचे वेगळे अनुभव सांगितले, तसेच मुंबईमधले आता एवढे सिरियल्स किंवा चित्रपट आहे, आता सिरियलचं झालं तर चित्रपटामध्ये, मराठी चित्रपट असेल, हिंदी चित्रपटामध्ये काही काम केलं तर त्याच्यातला फरक किंवा त्यातला आलेला अनुभव, वेगळा अनुभव, किंवा काही वेळेला
मोठे सेलिब्रिटी असतात, ते तारका असतात, तर त्यांच्यासोबत काम करताना काही वेगळे अनुभव येतात, त्यांच्याकडून शिकायला मिळतं म्हणा, किंवा त्यांचं एक ॲक्टिंगमधले काही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कोर्सेस केले असतात, ॲब्रॉड केलं असतं, त्याच्यातून काही वेगळं बघायला मिळतं. तर असं कधी झालं झालं अहो काय झालं की मी फेरारी की सवारी नावाची मी फिल्म करत होतो. आता विधुरंज चोपडांची फिल्म होती. खूप बिग बजेट आणि त्याने मुन्नाबाई वगैरे त्यांनी फिल्म केलं, त्यांचीच फेरारी की सवारी. त्यात माझं कास्टिंग योगायोगाने झालं. झाल्यानंतर मग फिल्मिस्तानला शूटिंग होतं. जीवनामध्ये बदल कसा घडतो ह्या किस्स्यावरून मला कळलं. गेलो आपलं तर सकाळ त्यांना गार्ड अडवलं बाहेरच, भाई किसे मिलना है, सर मैं एक्टर हूँ, शूटिंग के लिए आया हूँ यहाँ पे. अच्छा तो किसे मिलना है, तो रोहन सर से. एक मिनट त्यांचे गेलं काय रोहन सर कोई उमेश बोल के नाम का आर्टिस्ट आहे. अच्छा कॉपी केली, बंद केला त्यानं, सर आप अंदर जा सकते हो. आत गेलो. आत गेल्यानंतर सगळा अंधार होता पूर्ण, आणि आत शूटिंग चालू होतं. बाकीचा हा सगळा गोडाऊनमध्ये पूर्ण अंधार. पण तशी मला खुर्ची आली. सर बसा, काय खाणार तुम्ही, मराठीमध्ये काय खाणार तुम्ही, गरम गरम भजी केलेले तर चहाचा स्पॉट मला सांगत होता, तर तो मराठी होता. तर तुम्ही काय नको फक्त चहा म्हणतो. आणि बसलो आपला मोबाईलमध्ये काहीतरी करत. एसीचा वारा पण बाहेर पण सुटला होता त्या गोडाऊनमध्ये, त्यामुळे काय टेन्शन नव्हतं. तिथं असं एक बारीक धूर असं काय मला दिसत होतं, कोणत्या सिट रोड असेल. ठीक आहे, मी बसलो मोबाईलमध्ये काय करत, तर माझ्या पाठीवर हात पडला. मी बघितलं डायरेक्ट मला हात काय करू, हाय आय एम शर्मन. तो होता शर्मन जोशी. मी उठलोच पडली. अरे मला सर आपको कौन नहीं पहचानता, नहीं अरे वैसा नहीं, अभी आपकी फिल्म में काम करो, हम भी फिल्म में काम करें तो हम दोस्त बने ना, तो अगर कुछ चाहिए तो बिंदा टेन्शन मत लेना, हम है यहाँ पे. असं म्हणताना तो गेला. मला काय कळलं तर 2 मिनिटात मला शर्मन जोशीची आपल्या या टाईपचं. तो गेला आणि मग त्यातनं सावरतो तेवढं आणखीन परत एक पाठीवर हात पडला. तो पहिला इथं पडला होता, दुसरा मला इथं पडला, आणि तो पाठीवर परत हात पडले माझ्या. बघितलं तर बमन येणार. हाय आई एम बमन. सर मैं, अच्छा कहाँ से, सर कोल्हापुर से. अच्छा तो आपसे आज से मैं आपको मैं कोल्हापुर करके बुलाऊंगा. हाँ सर प्लीज आप बुला सकते. असं त्यांच्यावर म्हणते. मी काय म्हणतो की इतकी मोठी कलाकार, त्यांना काय गरज पडली होती. हा एक आलाय माणूस होता, कोणते बसलाय, तो कोणतं काहीतरी करत असेल, म्हणजे कौटुंबिक वातावरण त्या सेटवरती किती. पण ही लोक किती, आणि आपल्यातली जर तसं बघायला गेलं तर एक शॉट देतात आणि व्हॅटेज जाऊन बसतात. म्हणजे तो कोणाचा नसतोच तो कलाकार. त्यामुळे मी ते फ्रेंडली वातावरण होत असेल शूटच्या. खूप मजा कुठलाही मजा येते त्यामुळं. आणि तुमचा परफॉर्मन्स जेवढं काढता येईल तेवढं बाहेर कॅरेक्टर्स. आणि आधी कसं असायचं की आमच्या अशी चर्चा असायची, सगळ्यांनी कलाकार विधुरंज चोपराव, राजीव घाडे वगैरे सगळं बसून ना सगळ्यांनी चर्चा करायचो. एक सीन आहे, त्या एक सीनबद्दल चर्चा व्हायची, प्रत्येकाने आपापले व्ह्यू सांगायचे त्याच्याबद्दल. त्यामुळे ते अजूनच फ्रेंडली वातावरण झालं होतं. ते आपलं मराठीमध्ये होत नाही. म्हणजे हिंदीमध्ये आणि मराठीमधला हा एक खूप मोठा फरक आहे. आता कसं आहे की मराठीमध्ये लेखकानं ठरवलेलं असतं, डिरेक्टरनं ठरवलं असतं, कॅमेरामॅननं ठरवलेलं असतं. तुमच्याशी काय त्यांचं देणं घेणं नाही. त्यांचं जे काही बॉन्डिंग किंवा जे काही त्यांची चर्चा झाली असेल ती 4-5 जणांची झाली असेल. पण इतर साधे ज्या कॅरेक्टर जे आहेत त्या सीनमध्ये, त्या सीनबद्दल प्रत्येक कॅरेक्टरशी चर्चा केली जाते. प्रत्येकाने आपले व्ह्यू सांगायचे. भले चुकलेले असू देत, आणि चुकले तर का चुकले हेही सांगतात, आणि हे बरोबर असतं ते का बरोबर आहे तेही सांगतात. त्यामुळे समोरचा माणूस बोलताना 10 वेळा विचार करूनच बोलतो. हे हिंदीमध्ये आहे. काही प्रश्न आले असतील तर तुम्ही बघा, नंतर सांगा आम्हाला. मी पुढला प्रश्न विचारतो की आता तुम्ही नाटकही केलेले आहेत, सिरियल केले, म्हणजे टेलिव्हिजनवरती आहात, आणि त्यानंतर थोडं नंतर कोणतं काजवा या शॉर्ट फिल्म बद्दल काय सांगाल, असं सागर वसुदेव सर विचारतात. सागर वसुदेव सर. अच्छा, काजवाबद्दल माझं असं सांगणं आहे की ज्यावेळी तुम्हाला मगाशी बोललो की मी रिक्षा चालवायचो नाईटसाठी, तर त्या नाईट रिक्षा चालवताना मला एक अनुभव आला की तो खूपच म्हणजे मनाला चटका लावून देणारा अनुभव होता. एक लेडीज माझ्याकडे आली रात्री, ज्यावेळी माझ्याकडे चहा प्यायला पैसे नव्हते, चहावाल्याची माझी हुज्जत चालली होती. ती बाई आली, पट्टीची गाडीमध्ये बसली, हातात मूल होतं लहान, आणि म्हणजे दवाखान्यात चालला. पण ते रिक्षाही चालू होत नव्हती लवकर. ती रिक्षा चालू करून कशी तरी त्या रिक्षात घातलं, दवाखान्यामध्ये गेलो, दवाखान्यामध्ये त्या मुलाला ऍडमिट करून घेतलं. ती पट्टीची बाई आली, मला म्हणजे चला औषध आणायचे, म्हणजे आम्ही औषध आणायला गेलो. औषधवाल्याने 900 रुपये सांगितले त्यावेळी, त्या औषधाचे 900 रुपये. ती म्हणजे पॉकेट पैशाचं तिथंच दवाखान्यात राहिलं, तुम्ही पैसे द्या. आता माझ्याकडं रिक्षाला काम करायला पैसे, चहा प्यायला पैसे नाही, तर मी काय देणार. तर मग ती बाई रडायला लागली, पायाच पडायला लागली.
काय तर करा, तुम्हाला दवाखान्यात पैसे देतो, माझं मुलं असं असं तसं आहे. मग माझ्या मित्राचं एक मेडिकल होतं, त्याला रात्री जाऊन मी उठवून ते चिठ्ठ्या देऊन सगळं ते औषध घेतलं आणि दवाखान्यामध्ये घेऊन त्याला सोडून बाहेरच थांबलो मी. रात्री गोष्ट होती, मला वाटते 1-1:30ची दरम्यान होती. पहाटे 4 वाजेपर्यंत मी दवाखान्यात आलो होतो. आणि नंतर ती बाई आलेली म्हटली माझ्याकडे पैसेच नाही. हा एक किस्सा आहे, तो काजवा पेपर मी युट्यूबवर बघायला मिळेल, ती बघा तुम्ही, तो सत्य घटनेवर आधारित आहे. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं असेल. मला विचारायचं होतं की तुम्ही नाटक केलेले आहेत, सिरियल्स टेलिव्हिजन केलेले आहेत, त्याचबरोबर चित्रपटामध्ये काम केलं आहे, तर याच्यामधील फरक तुम्हाला आढळेल. स्टेज करणाऱ्यांना काहीतरी म्हणजे एक वेगळा अनुभव असतो किंवा ती एक वेगळी आवड असते, तर असं काही आहे? काय माहिती आहे की नाटक कधीही चांगलं ऍक्च्युली, पण काय माहिती आहे की तुम्ही स्वतः नोकरी करत असाल, काही तुमचा चांगला बिझनेस असेल, म्हणजे माझाही स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो, तर तुम्ही नाटक आवर्जून करू शकता, केलंच पाहिजे. काय काय कलाकारांनी केलंच पाहिजे. म्हणजे कमर्शियल गोष्टीचा विचार करतात किंवा ज्याचं या गोष्टीवरच डिपेंड आहे, ते नाटकाकडे न वळता जास्त करून सिरियल्स किंवा फिल्म्स साहजिकच करतात. कारण का नाटकासाठी तुम्हाला 3 महिने रिहर्सलला द्यावे लागतात, पण 3 महिन्याचा इन्कम काय, घर कसं चालणार? शिवाय जिथं आपण नाटकाचे रिहर्सल करतो थोडे आपले पैसे खर्च होतात, आपले होतात, इन्कम तर काहीच नाही. पण मला काय म्हणायचं की आपण केल्यानंतर ते नाटकाचे प्रयोग आपण किती करणार, अख्ख्या महाराष्ट्रावर लागणार आहेत का, किंवा त्या प्रोड्युसरची तयार आहे का, किंवा महिन्याला मी 15 नाटक लावणंच थांबणार, तर करणार नाही. कारण नाटक हे उत्तमरित्या लोकांच्या पर्यंत पोहोचणार कलाकाराचंही बरोबर असं नाटक करायला एवढी अडचण आहे ती कलाकाराची. आणि बरेच म्हणजे आता आम्ही मुंबईत एवढे आम्ही कलाकार म्हणून काम करतो ना, प्रत्येकाचा हा अनुभव आहे. कारण मी नाटक करत होतो, शूटिंगचं काम आलं होतं, तर माझं जाता नाही, माझं ह्याच्यावर चांगली फिल्म गेली, म्हणजे त्याच्यावर चांगली फिल्म गेली, ही बऱ्याच जणांचं ऐकतो. मी म्हणतो का करता तुम्ही, स्वतःची इच्छा असेल तर करा. लोक सांगतो किंवा मित्र सांगतो म्हणून करू नका. आता आपल्या कोल्हापूरमध्ये बऱ्याच कलाकारांची कामं नाटकामुळे गेली. मी नाटकाला नावं नाही ठेवत, पण त्याच्यामुळे त्यांचं नुकसानही झालं. नाटकांना प्राधान्य दिलं, नाटकामध्ये गुंतून राहील. गुंतून नोकरदार लोकांनी नाटकामध्ये गुंतवला काय हरकत नाही, का ते आपले कामं करून नाटक करतात. आणि वाईट गोष्ट अशी आहे की नाटकाला पब्लिक पण नाही. ओके. आता कोल्हापूरमध्ये मी ऍक्च्युली नाटक केले, मी जास्त नाही नाटक केले, मी वगनाट्याचे प्रयोग 8 केले, आणि जी प्रायोगिक नाटक होती 2-3 त्याच्यासाठी मी गेस्ट म्हणून काम केलं. मी असं फुल नाटक मी नाही आहे, कारण मला ते परवडतच नाही. कारण पहिल्यापासून मी जी माझी घरची परिस्थिती आहे ना, ती ढकलत मी आता या इंडस्ट्रीच्या जोरावर मी बऱ्यापैकी आता आहे. म्हणजे नाटक ही प्रत्येकाची क्रेज असते, प्रत्येक ऍक्टरची, परंतु त्याच्यात गुंतून राहिला तर त्याचाही काही तोटा होऊ शकतो. आणि फिल्म आणि इतर टेलिव्हिजनमध्ये आपलं करिअरही होतं आणि आपली हाऊस जी ऍक्टिंगची आहे तीही होते. तर यानंतर मला विचारायचं आहे की आता सध्या वेब सिरीजचं जग आहे आणि सोशल मीडियावरती खूप सारे म्हणजे आपापले चॅनल्स म्हणून करत असतात. तर नाटक झालं, टेलिव्हिजन, चित्रपटसृष्टी झाली, आता हे वेब सिरीजचं जे नवीन जग येते, तर याच्याबद्दलचं तुमचं मत आणि तुम्ही त्याच्यात किती ऍक्टिव्ह आहात? आता काय एक वेब सिरीज मी सुद्धा आता सध्या करून आलो, ग्लिटर नावाची. ओके. त्याच्यामध्ये बरीच आपली मराठी कलाकार पण आहेत, हिंदी पण आहेत, लवकरच ते आपल्या भेटीला येईल. तर आत्ताची जे वेब सिरीजचा जमाना आहे ना, तो फिल्मपेक्षा फास्ट आहे. हो. आणि फिल्मपेक्षा चांगले टेक्निक वापरत आहे. म्हणजे प्रत्येक फ्रेमचा, आता फिल्म होतच, प्रत्येक फ्रेमचा विचार होतो, प्रत्येक कॅरेक्टरचा विचार होतो, पण त्याच्यापेक्षा आणखीन मला वाटतं एक पाऊल पुढचं असे एक वेब सिरीज आता होत आले. आणि चांगल्या त्यामुळे जे कलाकार लोकांना माहीत नाही, त्याच कलाकार लोकांच्या समोर वेब सिरीज. आणि मग कळलं की आपल्याला किंवा नुसते हेच कलाकार नाहीत, तर हे सुद्धा कलाकार आहेत त्या लेवलचे. प्रत्येकाला स्टेज मिळाला, प्रत्येकाला स्टेज मिळाला, प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन्स. आणि तुम्ही आता बघा वेब सिरीज मध्ये कलाकार बघा, एकापेक्षा एक अल्टिमेट कलाकार आहेत. असं वाटतं ही कुठून शिकून आले असतील, आणि त्यांच्याकडेही आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. आम्हाला काही म्हणजे तुमच्या आवडलेल्या काही नाटकामधील सीनमधले डायलॉग असतील, चित्रपटात ऐकायचे आहेतच, परंतु त्याच्या आधी मला हे विचारायचं की जसं तुम्ही म्हटलं की काही मगाशी तुम्ही त्याच्यावर मुद्दा बोललो की काही ठिकाणी मोठमोठे कोर्सेस करूनही या क्षेत्रात येणार आहेत आणि स्वतःच्या अनुभवानं हळूहळू मोठे होणारही आहे. तर मग याच्यात खरंच काही फरक राहतो आणि त्यात बऱ्यापैकी चांगलं म्हणजे चांगलं या
क्षेत्रात काम करणारे चांगले कोण बनू शकतात, म्हणजे नुसते शिक्षण घेऊन आलेले की त्याच्याबरोबर हे असा अनुभव असणार आहे? तसं दोन्हीही असं मला वाटतं. कारण काय माहितीये, जी कोर्स करून आलेत ना ती वाईट आहेत म्हणत नाही, ती उत्तमच आहे. पण त्यांना जे इतर लोक म्हणजे आमच्यासारख्या लोकांना जे काही बघायला शिकायला अनुभवायला मिळालेलं नाहीये, आम्हाला जे अनुभवायला मिळालं ते त्यांना मिळालेलं नसतं. म्हणजे त्यामुळे दोघांचा फरक वेगळा आहे. पण कामाची पटली तिथे गेल्यानंतर सगळी आपापल्या पद्धतीने देतात. आता कसं आहे की NSD मध्ये तुम्ही काम केलं, FTI मध्ये काम केलं, तर नॅचरल ऍक्टिंग कशी व्हावी. आज मला वाटतं फारुख शेखांचं पण फिल्म दाखवतात, गुरुदत्तचं जी फिल्म दाखवतात. माझे तर बरेच याचे आहेत, NSDचे आहेत, माझे मित्र बरेच आहेत मुंबईमध्ये. त्यांना मी बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा त्यांना काम दिलेलं आहे. इतकी NSDची पोरं सुद्धा ऑडिशनसाठी फिरतात. सगळ्यांनाच ते तू काय म्हणतात तर आता नवाजुद्दीन सिद्दीकी वगैरे आलीत ना, सगळ्यांनाच तो क्रेज मिळत नाही. अशी बरीच आहेत NSDची. आता होते का माहिती आहे की NSD कोण आला म्हणून तुम्हाला काम मिळालं, किंवा तू NSD नाही केला तर तुला काम नाही मिळालं, असं मुंबईत नाही आहे. हाच मुद्दा आम्हाला पाहिजे. हा, असं नाही आहे. तिथं कसं आहे की पहिल्यांदा तुमचं फेस बघतात, बॉडी उंची बघतात. आता ऑडिशन तुम्ही गेला ना मुंबईत, तर प्रकार असा आहे की येऊन बाहेर माणूस सांगतो, सर आप नाही, सर आप नाही, सर आप ठहरो, सर आप जा. त्या माणसाला एवढीच त्याला बरोबर सगळ्या गोष्टी माहिती असतात की आपल्याला कशा प्रकारचा कलाकार पाहिजे. त्यामुळे जास्त थांबून घेत नाही. आपल्या कोल्हापूरमध्ये कसं असतं माहितीये की सगळी ऑडिशनला येऊन थांबतात नाईटमध्ये, प्रत्येकाची ऑडिशन घेतात. त्यामुळे इतका वेळ जातो आणि त्यांना पाहिजे ते हाताने लागत नाही. पण कसं आहे की त्याच्यामुळे चांगल्या कलाकारांची गणती पण त्या कलाकारामध्ये होती जी काही करून गेलेली आहे. तिथं तसं नाही. तिथं काय करतात माहिती, सर आप नाही हो, सर आप ठेव, सर आप जाओ, आप नाही हो, आप ठेव, असं ते ज्यांना जे पाहिजे ती कॅरेक्टर थांबवतात आणि त्यांच्याकडे ते ऑडिशन करून घेतात. मग तिथं तू NSDचा आहेस काय, तू नाहीस, तो नाही आहे महत्वाचा, तू मला परफॉर्मन्स करून काय दाखवणार हे महत्वाचं आहे. अच्छा, आता जसं मी म्हटलं की आम्हाला काही ते डायलॉग्स म्हणा किंवा त्या व्हिलनच्या काही ठराविक भूमिका केल्या आहेत, त्यातले काही डायलॉग्स असतील तिथे असतील जे नाही तुम्हाला आवडलेले काही कॅरेक्टर्स असतील. कॅरेक्टर तसे आता एक मन उधारा मारायचं नावाची एक सिरियल होती. मन उधारा मारायची, महेश कोठारे यांची स्टार प्रवाहाला गाजलेली सिरियल. त्याच्यामध्ये रंगा नावाचं कॅरेक्टर होतं, जो कोल्हापूरचा रंगा असतो. गौरी ही कोल्हापूरची असते, त्याच्यावर तो प्रेम करत असतो एकतर्फी. तिचं लग्न होतं मुंबईत त्या निखिल नावाच्या मुलाशी, त्याचे आजोबा कोल्हापूरचे असतात. आणि मग इथून तो रंगा तिकडे जातो. इथं तर त्रास देतोच तो, आणि इथून तो तिकडे जातो मुंबईला. आणि मुंबईत तो त्याच्या घरांमध्ये खेळी खेळतो, असं ते कॅरेक्टर होतं कोल्हापूरचं, तो विलनचं. ते खूप प्रचंड गाजलं होतं. म्हणजे बऱ्याच मला वाटतं सगळ्या काही लोकांना तो रंगा नावाचं कॅरेक्टर माहिती होतं. म्हणजे अक्षरशः शिवांचा एक बडी माणूस होतो रंगा. म्हणजे ते एक विलन असा लक्षात राहिला. आणि त्यामुळे कसं होतं की विलनचा ठप्पाच एक आपल्या राहण्याचं कारण तसंच आहे की एक तर चेहरा त्या प्रकारचा, एक राखड, म्हणजे तुम्ही एक तर पोलिसाचे किंवा गुंडाचे असेच तुम्ही रोल करू शकता, असेही काही शिक्का पडला होता. म्हणून तो थोडासा शिक्का आता मला मी बाबाच्या शाळा या या फिल्ममध्ये काम केल्यामुळे तो थोडा पुसला गेला, पण कॅरेक्टर मला मिळते. ओके, आता जसं तुम्ही म्हटलात की एक ठराविक शिक्काच पडला जातो ठराविक पोलिसाचा किंवा विलनचा, तर मग कॉमेडी, कारण विलनची भूमिका करणारा कॉमेडी करणं म्हणजे एकदम कॉन्ट्रोवर्सी फार अवघड असते, तर असं कुठं करायला भेटलं? करायला भेटलं म्हणजे असं झालं की टकाटक फिल्म. टकाटक फिल्मचं तुम्हाला किस्सा सांगतो. सरांचा फोन आला, मिलिंद कवडांचा फोन आला की असं आहे बाबा, आणि टकाटक आपण नावाची फिल्म करतोय आणि त्याच्यामध्ये तू रोल करतोयस. म्हणजे ठीक आहे, ओके करूया आपण. पण लक्षात ठेव म्हणलं प्रथमेश परबच्या वडिलांचा रोल करायचा आहे. मी उठलोच, म्हणलं सर नाही मला जमणार ही गोष्ट, खरोखर जमणार नाही. कारण काय माहिती का, तो प्रथमेश परब एक कॉमेडी म्हणजे त्याचा एक वर्ग आहे, एक वेगळा. त्याच्या वडिलांचा रोल करायचा, तो एक कॉमेडी म्हणजे की मला तेवढी कॉमेडी जमत नाही. पण एक अशी गोष्ट होती की आम्ही वगनाट्य जे करायचो ना, त्याच्यामध्ये माझं फुल कॉमेडी कॅरेक्टर होतं. म्हणजे माझे मित्र राहुल मोरे, माझे मित्र ND चौगुले वगैरे यांनी माझ्याकडे ते करून घेतलं होतं ऍक्च्युली. तर त्याचा थोडासा मला तो एक जन्म होता की बाबा आपण करू शकतोय, नाही असं नाही. पण तरी पण प्रथमेश परबच्या वडिलांचा रोल करायचा म्हणजे कसं, त्यांना सांगितलं सर बघा कोणतरी, काय माहिती मी यायचं सेटवर, काहीतरी प्रॉब्लेम, तुम्हाला त्रास होणार, मलाही त्रास होणार, मला जमणार नाही काम,
असं नको तू म्हणतो बघा म्हणतो मी तुला, आणि म्हणते मी ठरवणार तुला काय करायचं तू ये. ठीक आहे. मग आम्ही गेलो, तो रोल बघितला, वाचला सगळं, कसा कसा थोडा थोडा पहिला एक सीन झाला असा घाबरतो वगैरे. पण नंतर जो आम्ही धमाल केली म्हणजे सगळीच आम्ही प्रथमेश बरोबर तो तुम्हाला फिल्ममध्ये बघायला होता. नाही, खूप छान. मी असं म्हणेन की प्रश्न आहेत आपण काही प्रश्न घेऊया. मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की काही कारणामुळे तांत्रिक कारणामुळे माईकचा आवाज थोडा येऊ शकला नाही, आणि लाईव्ह ज्यावेळी आपण घेत असतो त्यावेळी खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे अँगल चेंज होत असतो तुमची इकडे तिकडे गेल्यानंतर. तर तसं सध्या कॅमेऱ्याकडे हे होणं, आपण या बाजूला सर म्हणजे थोडं कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये घेऊ. मी पहिला प्रश्न घेतो की अनिल पाटील म्हणतायत, बापू तुम्ही इतक्या भूमिका केल्यात पण अजून तुम्हाला कोणती भूमिका करायला आवडेल असं ते विचारतायत. गीतकार आहे तुम्ही इथे. अच्छा, सध्या कसं आहे की जितके कॅरेक्टर रोल मला करता येतील तितके मी कॅरेक्टर रोल करायची माझी इच्छा तर आहेच. पण समाजाला जे देणं लागतं ना ते माझ्याकडून काहीतरी व्हावं यासाठी की मी खूप प्रयत्न करतो. त्यासाठी त्या टाईपचा रोलचे मी आजही शोधत आहे. म्हणजे चांगला रोल, गुंडाचा रोल न करता कॅरेक्टर रोल जो सोबर रोल आहे जो लोकांच्या मनामनात घर करेल या टाईपच्या एका रोलच्या शोधात मी आहे. किंवा समाजामध्ये एक ठराविक त्याचं एक क्रेज हा, आहे, एक वेगळी शिकवण त्याच्यातूनच आहे. ओके, थँक्यू. सो व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन कोल्हापूर फिल्म सिटी असं विचारतायत धनंजय देशमुख सर. अच्छा, कोल्हापूर फिल्म सिटीपासून आम्हाला खूप अपेक्षा आहे. म्हणजे काय की कोल्हापूर जे तर आता आपण फिल्म सिटी यासाठी उभारलेली आहे आणि अशा प्रकारे उभारलेली आहे की जेणेकरून हिंदी सुद्धा तिथं शूटिंग करता यावेत आणि मराठी सुद्धा शूटिंग करता यावेत. आणि ते लवकरच मला वाटतं आपल्या कोल्हापुरात चांगले दिवस येतील. आता कामं तर सुरू झाली, कामाला सुरू होते आणि येतील लवकर आपले दिवस, आणि खूप अपेक्षा आहेत आम्हाला फिल्म सिटीकडून. नाही, हा प्रश्न घेतलेला आहे काजवा या शॉर्ट फिल्म बद्दलचा आपल्याला झालेला आहे. तर मग ठीक आहे, आपण पुढं चर्चेला बोलतोय. प्रश्न अजून असतील तर आपण विचारू शकता. मला आता याबद्दल विचारायचं, आता आपलं नाटकांच्या बद्दल झालं, सिरियल्स बद्दल झालं, हिंदी मालिकामध्ये काम करताना आता जसं मगाशी तुम्ही म्हटलं की मराठी चित्रपटांचा आणि हिंदी चित्रपटांचा एक वेगळा अनुभव आला, तसा हिंदी सिरियल्समध्ये काम करण्याचा एक वेगळा अनुभव असेल मराठी सिरियल्स आणि हिंदी सिरियल्समध्ये. तर यामधला तुमचा अनुभव, आणि सगळ्यात तुमचं आम्हाला ऐकायला मिळेल की एक वेगळं पण म्हणजे काय म्हणतात की तुम्ही मराठीमध्ये काम करताना काही वेगळे कॅरेक्टर्स आहेत ज्याच्यावर काम करताना तुम्हाला वेगळं शिकायला मिळालं, असे काही इन्सिडेंट्स असतात, तर ते किस्से ऐकायला आवडतील. मराठीमध्ये आपल्या तुम्हाला सांगतो बरीच अशी कलाकार आहेत जी आज म्हणजे चांगल्या लेवलला जे कलाकार आहेत, म्हणजे माझे मित्र अभिषेक सावंत आहेत, चेतन दळवी दादा सुद्धा इतक्या लोकांना सांभाळून घेतात ना की एखादा समजा कॉन्शियस होत असेल किंवा काहीतरी काही कारणानं काहीतरी इतकी मोठी मोठी कलाकार आपल्या समोर म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम, तर ती इतकी आपल्याला सांभाळून देतात ना, या मित्र असं करतो आणखीन चांगलं होईल, काही नाही हे नाही ते नाही, इतकी. त्यामुळे मराठी कलाकारांचा आपल्याला खूपच अभिमान आहे, खूपच अभिमान आहे. हिंदीमध्ये कसं असतं की हिंदीमध्ये जी कॅरेक्टर रोल जी करतात ना ती जास्त करून तुमच्याशी बोलतच नाही, सिरियल्स चित्रपटाचा फिल्मचा वेगळा फिल्मचा वेगळा होता. सिरियल्स मध्ये लोक तुमच्याशी जास्त बोलत नाही, ते आपल्याला कॅरेक्टर करायचं तर आपल्याला तुमच्याशी बोलत सुद्धा नाही. असेल ना ते येतील त्यांचे जे डायलॉग बोलतील तुम्ही तुमचे डायलॉग बोलायचे, पण तुम्हाला ते कॉपरेट करून अशी घेत नाही. म्हणजे का मला ते खूप अनुभव आला की एक सुद्धा कलाकार असा बाबा करते की यार हम ऐसा करते ऐसा करते तो और अच्छा है, असं काही नाही. ते येतात बोलतात, आणि ज्यावेळी ते आपल्याशी रिहर्सलसाठी येतात किंवा त्यावेळी असं वाटतात की ते आपल्या घरचीच माणसं आहेत. म्हणजे इतकी ती साधी माणसं आहेत ती, म्हणजे असं त्यांना गर्व वगैरे म्हणत नाही, मी गर्वात नाही, ती येतात खूप साधी माणसं आहेत पण ते काय करत जास्त बोलत नाही. ठीक आहे आपण ऐसा लिहा, अच्छा आप ऐसा लिहेंगे क्या, ओके तो हां म्हणजे तर आपल्या ते लिहून ठेवतात, ओके ऐसा आहे क्या, ओके चलो असं म्हणून ते आपल्याला टाळणार आणि मग आपण आपल्या जागेवर जायचं. मग डिरेक्टर विचारतो मग ठीक आहे आप ओके हो, आप ओके हो, टेन्शन नाही ना कोणी, चलो आम्ही सीन करतो, तुमचं बोला आम्ही आमचं बोला. हां असं मला बरंच अनुभव आला. मला त्याचा कॉपरेट मला त्या गोष्टी वाटल्या नाहीत त्या. तसं क्राईम पेट्रोल वगैरे तर नाही. क्राईम पेट्रोलमध्ये तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर ना तुम्हाला आपलं वाटतं बघा, का क्राईम पेट्रोल चालण्याचं कारणच ते आहे. तिथे वेगळं वातावरण आहे, तिथं सगळे ना आपली माणसं वाटतात, तिथे येऊन दंगा मस्तीत सगळे कामं होतात, हसी मजाकमध्ये काम होतात तिथं.
आणि बाकीच्या आता जे आहेत ते सिरियल माझ्या ज्या मोठ्या मोठ्या मी सिरियल केल्या, लागे दुसरं लग्न असेल, उत्तरण वगैरे असेल, तिथं सगळं आपापल्या जागी, तिथं कोणी कोणाचं नाही. आता तुम्ही जसं म्हटलात की हे हिंदी चित्रपटातलं, मराठी चित्रपटातलं जसं सांगितलं तसं तुम्हाला म्हणजे आता आवाज एक व्हिलनचा असा आहे, परंतु तरी डायलॉग किंवा सिंगिंगचा म्हणजे तसा वेगळा असा अनुभव कधी घेता आला का, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कधी प्रयत्न केला का? सिंगिंग साठी म्हणताय? येस. काय झालं की परवा मी स्टारवरची सिरियल करत होतो, सेम टू सेम, प्रेमाचा गेम सेम टू सेम. पण तिकडं चॅनलवाल्याने आम्हाला सांगितलं की ज्याला ज्या ज्या हॉबी आहेत त्या तुम्ही लिहून पाठवा, आपण स्टार प्रवास एक कार्यक्रम करतोय आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं टॅलेंट आपल्याला दाखवायचं आहे. आता कोणी आता ऍक्टिंग सोडून, ऍक्टिंग सगळ्यांनाच येते, पण त्याचं तुम्ही वेगवेगळे, मग कोणी कुकिंगचं केलं, कोण म्हणला मी डान्स करणार, कोण म्हणला मी मिमिक्री करणार. आता आमच्याकडे काहीच नाही, आम्ही ऍक्टिंग शिवाय काहीच करू शकत नाही. आता काय करणार? पण नाही म्हणलं माझा फॉर्म हा प्लीज परत घ्या, म्हटलं मला नाही जमणार. काय नाहीच आहे माझ्याकडे, काय करू मी? अरे असं नका करू तुम्ही, काहीतरी हे करा. काय नाही करू, काय मी काय वेगळं नाही. तर तुम्हाला सांगतो, एक कराओके एक मी घेऊन ठेवला होता खूप वर्षापूर्वी, आणि तो काय त्या आवाजाचा प्रॉब्लेम होता, मी तसाच टाकून दिला होता. तो सहज त्या हिशोबाने लक्ष केलं, त्याला आपलं कराओके मी पूर्वी गाणी म्हणायचो. एक 10वी 11वीत असताना गाणी म्हणायचं असं आपले कुमार सानू वगैरे असं काय ते म्हणायचं. आता ते खूप वर्ष झाली, पण तो काढला, तो दुरुस्त केला. रात्र मला झोपच नाही, मी काहीच करू शकत नाही, फॉर्म माझा मोकळा गेला, मला काहीच करू शकत नाही. आणि म्हटलं चला आपण गाणी म्हणूया, आणि तो गाणी मी संध्याकाळी रोज 6 ते 9 मी कराओकेवर गाणी म्हणत असतो. त्यात छंद सुरू झाला, आणि लवकरच त्या कराओके गाणारा माणूस त्याच्यावर मी लवकर शॉर्ट फिल्म करतो. अरे नाही, म्हणूनच मला हे विचारायचं होतं की ऍक्टर हा आणि आतून असणारा ऍक्टर हरवणारी असतो, चौफेर असतो, प्रत्येक क्षेत्राला त्याचा थोडासा जो टच असतो तो तुमच्यातून अनुभव येतो. आम्हाला सिंघम 2 म्हणजे त्या चित्रपटाच्या सेटवरचा तुमचा अनुभव काही ऐकायला आवडतो, किंवा असे आता मोठे चित्रपट केले तुम्ही, मगाशी फराडकी सवारीचं सांगितलं, जसं बेंजो आणि सिंघम 2 याच्यामध्ये वेगळे आले अनुभव. सिंघम 2चं कसं, जास्त मी सिंघम 2 मध्ये नाही, 2-3 सीन मध्येच मी काम केले, 15 दिवसाचं त्याच्यावर वेगळं मोठा म्हणजे कसं होतं की अजय देवगण एकदम साधा माणूस, म्हणजे तो कोणाशी जास्त बोलत नाही, काय नाही, अरे क्या हो कैसे भाई, अच्छा होणार, टेन्शन नाही ना, एवढंच बोलत होतो आमच्याशी, जास्त बोलायचं नाही काय. आणि बाकी सगळी क्वालिटीज आम्ही सगळे एकत्रच, म्हणजे दया वगैरे आम्ही एकत्रच होतो. आणि दयामध्ये आम्ही सीआयडी ती असल्यामुळे तो चांगल्या ओळखीचा होता, आणि फ्रेंड सर्कलमध्ये. अजय देवगण तो शॉर्ट पुरताच बाहेर यायचा, बाकी सगळं व्हॅल्यू वगैरे काय. तर असं सगळं, आणि खूप म्हणजे आम्ही मजा मस्ती केली. तसंच सांगण्याचा किस्सा त्यातला कसं काहीच नाही आहे, फक्त एक गाडी डम्पिंग होत नव्हती म्हणून त्यासाठी आमचा एक दिवस गेला. म्हणजे गाडी पूर्ण अशी ती 2 पलटी मारून, आता रोहित शेट्टी दिसतो त्या गाड्या हवेतच असतो, हवेत उडून जोपर्यंत आपटत नाही गाडी तोपर्यंत काय तो काय ऐकायलाच तयार नाही बाबा. पण सकाळी आम्ही दुपारी 12 वाजल्यापासून गोष्ट आहे, संध्याकाळी 6 वाजता गाडी डम्पिंग होईना. एक दिवस असाच गेला. शेवटी त्यानं होम घातला त्या जागी, होमाची पूजा वगैरे केली, दुसऱ्या दिवशी गाडी डम्प केली. असा किस्सा येतो शॉर्टसाठी तेवढं एवढं. पण अजय देवगणचा दुसरा किस्सा होता की तो पळत पळत येतो आणि त्या गाडीवर हात मारतो, असा उडतो आणि गाडीवर बसून तो बंदूकची फायर करतो. हे काही जमत नव्हतं, तो असा हात मारून उडला ना, तो फिरायचाच पूर्ण असं. त्याचाच एक दिवस गेला असाच, एका सीनसाठी एक दिवस घालवतात ती माणसं. एवढे परफेक्ट सीन, परफेक्ट. आता एक तर असं कॅमेरावर गाडी जाते, कॅमेरावरच गाडी गेली, कॅमेरा फाईट. अरे बाबा, होतं ते, त्यांना त्याचं काय नाही ते होत. खूप छान रंगतात आपल्या गप्पा. मला बरोबर आहे, आता तुमच्या अनुभवाच्या बद्दल आपण बोलतोय, याच्याच व्यतिरिक्त मला हे विचारायचं आहे की आता नवीन या क्षेत्रात येणारी आपली तरुणाई आहे, खूप कॉलेजचे मुलं असतात की त्यांच्या क्षेत्रासोबतच ते आता कलेमध्ये झुकतात किंवा इकडं येत आहेत, तर यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? यांच्यासाठी मी सांगेन की आता ऍक्टिंग क्षेत्र जर तुम्ही निवडलं असाल तर ऍक्टिंग क्षेत्र हा छंद म्हणून बघा. म्हणजे मी असं सांगण्यापाठी कारण ते आहे, तो एक छंद पाहिजे आपल्याला, आणि छंद असा पाहिजे की तो माणसाला वेडा करणार, स्वतःला वेडा करणारा छंद पाहिजे, तर तुम्ही याच्यामध्ये झुकून काम करून देऊ शकता.
दुसरी गोष्ट म्हणजे काय तर ऍक्टिंग तुम्हाला सांगतो कुणाकडूनही शिकून येत नाही. आता बरेच आपण कोर्सेस करतो, जाऊन कुठं आपण जाऊन शिकतो. ते शिकल्यामुळे लोकांना असं वाटतं की आपल्याला ऍक्टिंग येणार आणि आपल्याला ते काम येणार, असं नाहीये. तुमच्यामध्ये तो जुनून पाहिजे, स्वतःमध्ये ही भावना पाहिजे की मला लोकांना काहीतरी द्यायचं आहे, मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. जोपर्यंत ही तुमची भावना नाही आणि तुम्ही जोपर्यंत आतून क्लिअर नाही ना, तोपर्यंत तुम्ही ऍक्टर म्हणून लोकांच्या समोर येऊ शकत नाही. कारण ऍक्टिंग क्षेत्रामध्ये ना तुमचे डोळे बोलतात. डोळे बोलतात म्हणजे तुमच्या डोळ्यात किती खराबपणा तुमच्या ऍक्टिंग क्षेत्रामध्ये कळतो. कारण चौकोन बॉक्समध्ये ना तुमचे डोळे दिसतात, तुमचा चेहरा दिसतो, तुमचे राग भाव सगळे तुमच्या डोळ्यात चेहऱ्यात सगळे दिसतात. तुम्ही लपवत असाल, तुम्ही खोटं बोलत असाल, तुम्ही सगळं चेहऱ्यावर एक्सप्रेशन असतील, डोळ्यामध्ये राग दिसतं, ते काही असतं, ते नाटकात दिसत नाही. ते कॅमेरा त्यामुळे ती आवड आणि कसं आहे की ऍक्च्युली कधीही तुम्ही ऑडिशनसाठी गेला, कुठल्याही शूटिंगमध्ये जात असाल तर पूर्ण रात पाण्यासारखं होऊन जा. डिरेक्टर जो रंग टाकेल त्या रंगाला हे जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत तुम्ही ऍक्टर नाही. तुम्ही घरातून स्वतःच काहीतरी घेऊन गेला तो का माणूस टाकता. कारण काय त्यासाठी लेखकानं आपले 6-8 महिने वर्ष घातले नसतात. डिरेक्टर लोकांनी पुरुष लोकांनी या लोकांनी काहीतरी विचार करून ते कॅरेक्टर रंगवले असताना तर त्यांना रंगवून हे आता आपल्या सगळ्या लोकांना सवय काय माहिती का, आपण असा सीन देतो, असं करतो, तसं काम करतो, हे ना हे सगळं विसरून जा. हे मोठ्या कलाकाराचं लक्षण नाही, हे सगळं विसरून जा. जोपर्यंत तुम्ही क्लिअर जायचं आणि मला तिथं करायचं आहे, हा सर तुम्ही सांगा मला काय करायचं. हा मग त्यावेळी तुम्ही फिजिबल होणार. तुम्ही एकदा घेऊन गेला डोक्यातून समोरचं काही सांगू तुम्ही ते नाही शिरणार. मी क्लिअर गेलो, पूर्ण क्लिअर आहे, माझा कागद कोरा आहे, तुम्ही दिला, मी छापलं त्याच्यावर, आता सांगा मला काय करायचं. तर तुमचं ते अधिक उत्तम काम. आणि हे जोपर्यंत आपल्या अंगी भिनत नाही ना तोपर्यंत माणूस कलाकार म्हणून पुढे. खरंच खूप छान मोलाचा सल्ला दिला आहे सरांनी. हा काही प्रश्न कराओकेचं मगाचं तुम्ही जसं बोललं तसं काही गाणं म्हणू शकाल का? विदाउट म्युझिक ती एक अडचण होणार आहे आपल्याला. नाही म्हणून असं काय नाही, पण ते सगळं पूर्ण गाणं म्हणजे मी एक शुरू करू. यस. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. थँक्यू. खूप छान, थँक्यू सर. अजून काही प्रश्न आहेत का? नाही आहे, इथे प्रश्न तर दिसत नाही. अजून एक प्रश्न वासुदेव सर विचारत आहेत की तुमच्या वाईट किंवा चांगल्या काही अनुभव असतील ह्या सर सरांचा पुन्हा एकदा प्रश्न आहे की या क्षेत्रात वाईट किंवा एखादा चांगला अनुभव. वाईट असं आता सध्या मला तसं आठवत, बऱ्याच गोष्टी आहेत पण आठवत नाही. पण एक सांगतो की स्ट्रगलसाठी एक गोष्ट माझ्या ऐकली होती की माझ्या मुलीचा 4था वाढदिवस होता आणि माझं कसं असायचं की शूटिंग आहे, आता उद्या शूटिंग आहे ना, आज दुपारी जेवायचं, गाडी स्टार्टर मारायचं आणि मुंबईत जायचं. 12 वाजता निघालं की रात्री मी 8 ते 8:30 वाजता मुंबईत पोहोचणार. घरातून डबा घेऊन गेला, संध्याकाळी जेवण ते जेवायचं, रात्री झोपायचं, सकाळी उठून 7 वाजता सेट होतं. असा माझा टाईम जर येईल. आणि त्या दिवशी माझ्या मुलीचा 4था वाढदिवस आणि ती मुलगी माझ्या ऐकायलाच तयार नाही. म्हणजे काय करा पप्पा आणि तुम्ही जायचं नाही, जायचं नाही. मग मी घरात सांगितलं की छोटा मुलगी पण सकाळी आपलं संध्याकाळी तुम्ही कॉलेजच्या लोकांना बोलवा, वाढदिवस करा. आणि मी जेवून म्हणून निघतो. आणि मी जेवण वाढदिवस केला सकाळी आम्ही घरातल्या घरात. आणि मी त्याला न कळता मागच्यावर मी निघून गेलो. तर मला वाटतं आपला साताऱ्याच्या पुढे जो घाट टाकतो ना शिरवळचा, ते शिरवळचा घाट उतरला. उतरल्यानंतर काय झालं की मला प्रोडक्शनचा फोन आला, उमेश कहाँ पे हो? बरं सर मैं अभी पुणे में पहुंच रहा हूँ.
नहीं एक काम करो, कल अपना शूट हो नहीं रहा है क्योंकि लोकेशन का थोड़ा सा प्रॉब्लम है, हम 4 दिन के बाद वो शूट करेंगे। थोड़ा सा पक्का रहो 4 दिन के बाद शूट होगा। हाँ हाँ सर पक्का 4 दिन के बाद शूट होगा। मी लगेच तिथून गाडी टर्न मारली आणि संध्याकाळी 7 वाजता मी कोल्हापुरात पोहोचलो, बावड्यामध्ये पोहोचलो। तिथे त्यांचा पुन्हा फोन आला की सर ऐसा प्रॉब्लम है कि कल शूट कर रहे हैं सर हम लोग और सुबह 7 बजे की शिफ्ट है। मी घरी गेलोच नाही, मला फक्त मुलगीच होती, मुलगीचा वाढदिवस करायचा आज करायला मिळतोय, आज करायला मिळते म्हणून मी आलो होतो, पण ते पुन्हा मी बावड्यातूनच टर्न मारला, घराच्या एवढ्या जवळून परत जावं आणि पहाटे 3 वाजता मी मुंबईत पोहोचलो। परत गेलो तर रूम मध्ये, म्हणजे आमच्या 7व्या मजल्यावर होतं तर लिफ्टच बंद होती। असं काही मग ते सकाळी मग चढून गेलो ते सगळं, आणि असं करून ते सकाळी 7 वाजता परत सेटलो। असे असे अनुभव आहेत, पण हे सगळ्यांना तुम्हाला फेस करता आलं पाहिजे। हा म्हणजे हे सगळं टॅकल करून एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करून तरीही दुसऱ्या दिवशीच्या सीनसाठी त्या कॅरेक्टर मध्ये घुसून किंवा हसायचं असलं हसणं। आणखी एक किस्सा असा होता की आम्ही क्राईम डायरीचं शूटिंग करत होतो कोल्हापूरमध्येच। माझे वडील ज्या आजारी होते, त्यांचा एक लंग्स प्रॉब्लेम आला होता, दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर मी पप्पाला विचारलं पप्पा असं शूटिंग आले मला काय करू? पप्पा म्हणजे माझ्या काळजी करू नको, तुझा बिंदास मध्ये, मला काय काय होणार नाही। ठीक आहे, आम्ही शूटिंगला मी होकार दिला, आम्ही त्याची शूटिंग केलं, आणि आई होती दवाखान्यामध्ये, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत आमची 8ची शिफ्ट होती, तर सकाळी मला आईचा फोन आला की पप्पा गेले 7 वाजता। मी काही विचार केला नाही, मी शूटिंगचं सगळं विसरून गेलो आणि मी दवाखान्यामध्ये गेलो। म्हणजे मला सगळी फोन यायला लागले, अरे 8 वाजून गेले तू आला नाही सेटवर, सर असं असं माझ्या वडिलांमध्ये दवाखान्यामध्ये। त्याने सगळं शूटिंग बंद केलं, ईटीव्हीवर ते तुम्हाला कळवून सगळं शूटिंग बंद केलं। सगळी टीम दवाखान्यामध्ये घरी आणलं, सगळं झालं। ते त्या दिवशी दहन वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या शूटिंग सुरू केलंच पाहिजे ना, एक दिवस तर बंद होतं। तर माझे सगळे सीन आहेत, मग त्यांना म्हणलं सर एक काम करा, तुम्ही शूटिंग सुरू करा, 7 ते 10 मी सकाळी येतो, 10 नंतर आमच्या घरात लोक येणार भेटायला, मी थांबतो, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत, 4 ते संध्याकाळी 7 आपण शूटिंग करून यायचं। असं करून ना मी सकाळी 7ला जाणार, तिकडे आनंदाचं सगळं माझ्या मुलीचं लग्न वगैरे या टाईपचं सगळं ते सगळं सीन करणार, 10 वाजता येणार, घरात थांबणार मी, 10 ते 4 सगळ्या लोकांना भेटणार सगळं, परत संध्याकाळी तो सीन करणार, असे 3 दिवस शूटिंग मध्ये केले। आणि त्यांनीही ते टायमिंग तुमच्या याच्यावर ऍडजस्ट केलं, म्हणजे शॉर्ट्स असल्यामुळे म्हणजे किती आपल्याला कुठल्या वेदना असतील किंवा आपल्याला काही त्रास असेल, कॅमेरा लोकांना आपल्याला त्या कॅरेक्टरमध्ये घुसावं लागतं। खरंच किती एक मोठी कसरत आहे किंवा थोडी मोठी गोष्ट आहे ती। ऍक्टर्स आपण फक्त कॅमेऱ्यावरती बघतो आणि चंद्रेतून इकडे बघून आपण फक्त भुलून जातो किंवा किती मस्त लाईफ असते किंवा काय असतं, परंतु इतक्या गोष्टींना फेस करावं लागतं। सर खरंच तुमच्या अनुभवावरून या वेगळ्या तुम्ही जे सांगितले किस्से आहेत यावरून आम्हाला एक प्रवास म्हणजे कसा असतो एखादा ऍक्टरचा याबद्दलच्या गोष्टी खूप साऱ्या खूप चांगल्या काळ आणि खूप कटाकोलाकडून तुमचे आभार, थँक्यू। कारण खूप दिलखुलासपणे सरांनी आपल्याला ज्या त्यांच्या 2 व्हीलरच्या गोष्टी असतील किंवा काही असेल तर त्याबद्दलचं आणखी एक महत्वाची अशी गोष्ट होती की मी फेसबुकलाही टाकलं होतं की एक आनंदाची गोष्ट म्हणायला त्याला हरकत नाही की व्हॅनिटीवर माझं नाव होतं, ओके, आणि ते मी पोस्ट टाकली होती की 13 वर्षानंतर, सॉरी 17 वर्षानंतर हा दिवस उगवला, ज्या गोष्टीची वाट बघत होतो। ते आम्ही वेब सिरीज करतो ना, ग्लिटर समोर सांगितलं, ग्लिटरसाठी खास माझ्यासाठी वेगळा आजपर्यंत आम्हाला म्हणजे कोल्हापूरला असताना बऱ्याच व्हॅनिटीचा विषयच नाही, कोल्हापूरच्या कलाकारांना व्हॅनिटी नसतेच, नाहीच आहे, जी बाहेरची तर त्या बाहेरच्या कलाकारांना व्हॅनिटी असते। पण एक असताना स्वप्न की ठीक आहे ना, किंवा कसं होतं की जेव्हा तुम्हाला तो डोळ दिलाय, तुम्ही तिकडे कपडे चेंज करा, थांबायचं ना, बाहेर जायचं, अशा वातावरणात आम्ही आजपर्यंत वागलेलो आहे। पण आज माझ्या नावाचा एक डोर आहे, मग मी त्याला स्वतःहून विचारलं, अरे म्हणजे माझं एकटंच नाव आहे, बाकीची कोण आहेत? नाही सर आप के लिए ग्रेट, और हमारा एक आदमी खड़ा रहेगा दरवाजे के ऊपर, जो कुछ भी चाहिए उसको बोलो। खरंच हाही एक फार वेगळा किस्सा आहे की एवढ्या स्ट्रगलमधून गेल्यानंतर असे दिवस बघायला मिळतात सर। आणि खरंच हाही एक संदेश आहे सरांच्या या अनुभवावरून की कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर आज मी फार मोठं शिक्षण घेतलं, फार मोठ्या याच्यातून युनिव्हर्सिटीमधून आलो, त्यानंतर आता मला माझं वेगळं पण असेल तर नाही ते निर्माण करावं लागतं, तर सरांनी कसं केलं हे एक इन्स्पिरेशन आहे सर। आणि खूप छान, तुम्हाला खूप पुढच्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी। व्हॅनिटीज नाही तर तुम्ही वेगवेगळे
क्षेत्रामध्ये फार मोठ्या लेवलला असाल आणि ही अपेक्षाच नाही तर आम्हाला ठाम विश्वास आहे. कट्टा कोल्हापूरकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्यासाठी. मी सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि नंतर जे व्हिडिओ बघतील त्यांनाही मी त्यांचेही धन्यवाद मानेन. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत मी सरदार जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.